मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। पुण्यातल्या सांगवी परिसरामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचले। आपण हे दृश्य पाहतोय, मुख्यमंत्री हे पुण्यात पोहोचलेले आहेत। पुण्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। खरं तर काल पुण्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती, पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि तशीच परिस्थिती आज सुद्धा पाहायला मिळते आणि या सगळ्या भागाची पाहणी करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पुण्यात पोहोचलेले आहेत। आपण बातमी पाहतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यात पोहोचलेले आहेत। पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी ही मुख्यमंत्र्यांकडून केली जाणार आहे। खरं तर एकता नगर परिसर असेल, सिंहगड रोडचा परिसर असेल, या भागांमध्ये कालपासूनच पाणी साचलेलं। प्रतिनिधी अजय माने सध्या फोन लाईन वरून जोडला गेलेले आहेत। अजय, आपण पाहतोय की खरं तर मुख्यमंत्री आता पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। आता नेमके कोणत्या भागात आहेत, आणखी कोणत्या भागात जाऊन पाहणी करणं अपेक्षित आहे? मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगवी भागात जे ते पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। सांगवी, जुनी सांगवी येथील नगरपालिकेच्या शाळेत जे या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं आपण या दृश्यातून पाहू शकतो की या संपूर्ण शाळेत पूरग्रस्तांना जे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांना भेट देण्यासाठी आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते या ठिकाणी आलेले। आज मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा सुद्धा आहे आणि सगळ्यात म्हणजे जर आपण पाहिलं विक्रांत, तर या पुणे दौऱ्यात अनेक भागांवर ज्या भागात पुराचा आपण ज्या व्यक्तीशी आपण पाहू शकतो, आपण हे एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय, ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यात पोहोचलेले आहेत। शाळेमध्ये खरं तर जिथे पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीच्या कारणानं तिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। खरं तर पुण्यामध्ये जी पूरस्थिती निर्माण झाली त्या पूरस्थितीचा आढावा घेण्याकरता पाहणी करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यात पोहोचलेले आहेत। खरं तर काही वेळापूर्वी पुणेकरांशी जेव्हा आमचे प्रतिनिधी बातचीत करत होते, ते पुणेकरांनी एक अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त केली की मुख्यमंत्र्यांनी काहीतरी मदत, त्यांना जी योग्य वाटेल ती मदत आम्हाला करावी, कारण आमचा संसार उघड्यावर पडलाय। आणि या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे त्या पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पूरग्रस्त नागरिकांसाठी, पुणेकरांसाठी काही घोषणा करणार का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। आत्ताच्या घडीला आपण बातमी पाहतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। अजय माने पुन्हा एकदा फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, अधिकची माहिती घेऊया। अजय, तुम्ही माहिती सांगत होतात मुख्यमंत्री हे शाळेमध्ये पोहोचलेले आहेत, तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? यानंतर मुख्यमंत्री आणखी कोणत्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे? जुनी सांगवी या ठिकाणच्या शाळेत जे ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचले आहेत। त्यानंतर ते पाटील इस्टेट या ठिकाणी जाणार आहेत। त्या ठिकाणी सुद्धा पूरग्रस्त नागरिकांना, रहिवाशांना ठेवण्यात आलेलं आहे। एकता नगरी जी आहे ती सध्या या संपूर्ण पुण्याच्या पावसामध्ये सतत चर्चेत आलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच पार्श्वभूमीवर एकता नगरीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ते भेट देणार। सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांसोबत आता जे ते एकंदरीत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे त्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आता जर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहिलं तर या सगळ्या क्षणी जर पाहिलं तर एकंदरीत ही सगळी मंडळी जी आहे ती आता मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आली होती। पण आजचा हा संपूर्ण दौरा जो आहे तो राज्याचा एकंदरीत महत्त्वाचा मानला जातो, कारण की या संपूर्ण दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूरग्रस्त भागाची पाहणी करत या संपूर्ण लोकांना जे ते भेट देणार आहे आणि त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे। नेमकं संपूर्ण प्रकरणी काय झालं या सगळ्याचा आढावा जो तो घेणार। त्याचबरोबर साहित्य वाटप सुद्धा या संपूर्ण प्रकरणी जे ते केलं जाणार आणि त्याच पार्श्वभूमीवर ही सगळी मंडळी मागच्या अनेक दिवसांपासून इथे जे ती ठेवण्यात आली होती त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं आणि आता पुराचं पाणी ओसरल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या घरी जाता येईल। पण जेवढं नुकसान झालंय त्या नुकसानाची भरपाई सुद्धा आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्याचा मुद्दा जो आहे तो समोर येताना पाहायला अगदी खरं आहे अजय। खरं तर काही वेळापूर्वी ज्यावेळी आपले प्रतिनिधी पुण्यातील नागरिकांशी बातचीत करत होते तेव्हा नागरिकांचं असं म्हणणं होतं की मुख्यमंत्री येत आहेत, त्यांनी आम्हाला भेट दिल्यानंतर, आमच्याशी बातचीत केल्यानंतर त्यांना जी योग्य वाटेल ती मदत का होईना पण आम्हाला मदत मिळाली पाहिजे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत होते। खरं तर हा सगळा पाहणी दौरा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यात पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत अशी माहिती मिळते। त्या पत्रकार परिषदेतून या मदती संदर्भातली काही घोषणा होऊ शकते, अशी काही शक्यता आहे का? नक्कीच आपण जर पाहिलं तर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते पूरग्रस्तांची भेट घेतात। याच्यानंतर ते एकता नगरीमध्ये जातील, पाटील वाडीच्या इथं या सगळ्या भागाचा आढावा घेतील। आज खरं तर या पूरग्रस्तांना मदतीची घोषणा जी आहे ती केली जाऊ शकते, कारण की पुण्याला मागच्या 10 दिवसांपासून जो तो पावसाचा फटका लागलेला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात जे ते नागरिकांचं वित्त आणि जे नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। एकनाथ शिंदे हे पूरग्रस्त नागरिकांशी चर्चा करतायत।
शिंदे हे पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि आपण ही दृश्य पाहतोय जिथे पूरग्रस्त नागरिक यांचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे। त्यांना आपल्या घरातून काढून ज्या सुरक्षित ठिकाणी आणलेलं आहे अशा शाळेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या पूरग्रस्त नागरिकांशी बातचीत करतायत, त्यांच्या समस्या समजून घेत आहेत, नेमकं काय झालं होतं, प्रशासनाकडून माहिती देण्यात आली होती आली नव्हती या संदर्भातला सगळ्या बाबतीतला आढावा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नागरिकांकडून घेत आहेत। साधारण किती नुकसान झालंय या संदर्भातलाही आढावा मुख्यमंत्री घेतील। खरं तर आज पुण्यातल्या विविध ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाणार आहेत, मग तो एकता नगरचा परिसर असेल, सिंहगड रोडचा परिसर असेल, या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः पाहणी करतायत आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये पत्रकार परिषद देखील घेणार। आपण आत्ताची जी दृश्य पाहतोय, मुख्यमंत्री हे नागरिकांशी, पूरग्रस्त नागरिकांशी बातचीत करतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये आहेत। प्रतिनिधी अजय माने फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अजय, दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही काहीशी मदत घेऊन आलेले आहेत या पूरग्रस्त नागरिकांसाठी। काय नेमकं साहित्य वाटलं जातंय? आता आपण जर पाहिलं तर ब्लँकेट वाटप असो किंवा मग इतर ज्या गोष्टी असतील त्या संपूर्ण पूरग्रस्तांना ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात येतात। आपण सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं तर मुख्यमंत्र्यांसाठी ही मंडळी जी त्या मागच्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा दिवसांच्या आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले, लहान मुलांच्या हातात जे ते ब्लँकेट वाटप देऊन जे ते एकंदरीत आता मुख्यमंत्री यांनी जो तो वाटप जे ते सुरू केलेले साहित्यात मग बिस्किट असतील, ब्लँकेट असतील, या सगळ्या गोष्टींची पूर्तता जी ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केली जाते। खरं तर आपण जर पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून ही सगळी मंडळी या शाळेत जे ती थांबलेली आहे, कारण की पुण्याला पावसाने झोडपलं होतं आणि त्याच्यानंतर नदीपात्रात वाढलेला पाणी साठा असेल किंवा मग विसर्ग जो धरणातून करण्यात आला होता त्याच्यामुळे जो फटका जो आहे तो या सगळ्या मंडळींना, रहिवाशांना लागला होता आणि त्याच्यानंतर या सगळ्यांचं स्थलांतर जे त्या नगरपालिकेच्या शाळेत या जुनी सांगलीचे करण्यात आलं होतं आणि त्यांच्या घराला जो लागलेला फटका असेल, झालेली वित्त आहे ती भरून काढण्याच्या अनुषंगाने आता मुख्यमंत्र्यांकडून जे ते ब्लँकेट वाटप दे, बिस्किट वाटप दे ते या संपूर्ण ठिकाणी जे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सगळ्या महिलांना, लहान मुलींना, सगळ्यांना जायचं या गोष्टी देण्यात येत आहेत, आपण हे पाहू शकतो। त्यामुळे एकीकडे जो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वाट पाहत असलेली ही सगळी मंडळी, रहिवासी जी आहेत ती मागच्या अनेक दिवसांपासून अनेक नेते या ठिकाणी आले होते, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून काही घोषणा होता येईल का या अनुषंगाने ही सगळी मंडळी वाट पाहत होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण पाहिलं तर ते स्वतः त्यांच्याशी संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतं। अगदी खरं आहे अजय, खरं तर या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कशा प्रकारे नागरिकांशी संवाद साधतायत। ब्लँकेट असेल किंवा बिस्किट असेल हे नागरिकांना वाटलं जातं, हे दृश्यांमध्ये आपण थेटपणे पाहू शकतो पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ब्लँकेट आणि बिस्किटांचं वाटप हे पूरग्रस्त नागरिकांसाठी केलं जात आहे। खरं तर ही नगरपालिकेची शाळा आहे, ज्या शाळेमध्ये पूरग्रस्तांचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे आणि त्या शाळेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। नागरिकांशी संवाद साधणं असेल, त्यांना मदत म्हणून ब्लँकेट, बिस्किट वाटप करणं असेल, अशी सर्व दृश्य ही आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आता पाहतोय। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यातील आणखी काही ठिकाणी जाणार आहेत। एकता नगर परिसर असेल, सिंहगड रोडचा परिसर असेल, ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री जाणार आहेत आणि त्या सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री हे पुण्यातच पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि त्या पत्रकार परिषदेकडे खरं तर पुणेकरांचं लक्ष लागलेलं असेल, कारण पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार, मदत जाहीर करणार का, याकडे पुणेकरांचे, पूरग्रस्तांचे डोळे लागलेले असतील। मुख्यमंत्र्यांकडे एक आशा म्हणून ते पाहत असतील आणि त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे पुणेकरांचं लक्ष असेल, पूरग्रस्तांचं लक्ष असेल। आताच्या घडीला आपण दृश्य पाहतोय, मुख्यमंत्री हे पूरग्रस्तांशी संवाद साधतायत, त्यांच्या समस्या समजून घेतायत, मागण्या समजून घेतायत। त्यानंतर पूरग्रस्त भागाची सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहणी करणार आहेत।
पुण्यातील नगर परिषदेच्या शाळेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण पाहतोय। खरं तर ही तीच शाळा आहे ज्या शाळेमध्ये पूरग्रस्त नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलं, त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या घरातून काढून या शाळेमध्ये आणून ठेवण्यात आलं आणि त्यामुळे या सर्व नागरिकांशी बातचीत करण्यासाठी, त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी, त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये या शाळेत पोहोचलेले आहेत। ते सध्या नागरिकांशी बातचीत करतायत, पूरग्रस्तांशी बातचीत करतायत, हे आपण पाहू शकतोय। ही बातचीत झाल्यानंतर जिथे पूरग्रस्त पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या भागामध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत। खरं तर मागच्या महिन्यात 25 तारखेला आणि त्यानंतर काल सुद्धा पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली। मागच्या महिन्यात 25 तारखेला आणि त्यानंतर काल सुद्धा पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली। धरणातून वाढवलेला विसर्ग असेल किंवा मग सतत सुरू असलेला पाऊस असेल, या कारणांमुळे पुण्यामध्ये काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आणि याचा फटका बसला तो सर्वसामान्यांना। जनजीवन विस्कळीत झालं आणि त्यामुळे आज मुख्यमंत्री स्वतः हे पुण्यात गेलेले आहेत। ते स्वतः संपूर्ण या भागाची पाहणी करतायत, नागरिकांशी संवाद साधतायत आणि ही दृश्य आपण सध्या पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय, जिथे नगरपालिकेच्या शाळेमध्ये जिथे पूरग्रस्तांचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे, त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे, त्या शाळेमध्ये जाऊन मुख्यमंत्री या सर्व पूरग्रस्तांशी बातचीत करतायत। त्यानंतर जिथे पूर आलेला आहे, ज्या भागामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे त्या भागात जाऊन मुख्यमंत्री स्वतः पाहणी करतील आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी सुद्धा मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत। खरं तर या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या पूरग्रस्तांसाठी कोणती घोषणा करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पूरग्रस्त महिलांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता बातचीत करताना आपण पाहतोय। खरं तर काही वेळापूर्वी त्यांनी लहान मुलं असतील, महिला असतील यांना ब्लँकेट आणि बिस्किटचे पुडे याचं सुद्धा वाटप केलेलं आहे। बातचीतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री खरं तर त्यांच्या समस्या, त्यांच्या मागण्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतील आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलतील, पुण्याशी बोलतील, पुणेकरांशी बोलतील, महाराष्ट्रातील नागरिकांशी बोलतील। त्या पत्रकार परिषदेकडे खऱ्या अर्थानं सर्वांचंच लक्ष असणार। आम्हाला घराची व्यवस्था करायची, कायमस्वरूपी आपल्याला करायचं, आम्हाला तिथंच घर बांधून द्या, आम्हाला लय त्रास आहे आम्हाला। खाली बसा, खाली बसा। 1 वर्ष नाही, काय नाही, 45 वर्ष झाले आमचं। किती नुकसान होते, दरवर्षी तुमच्या घरात पाणी येतं, बरोबर। आता आपण त्याची व्यवस्था करू, कायमस्वरूपी तुमच्या घरात पाणी नाही आलं पाहिजे असं करू। कायम करा, आम्हाला एवढंच मेहरबानी करा, दुसरं काय मागत नाही आम्हाला। गरीब आलेले खाली बसा मावशी, खाली बसा, खाली बसा। आता आपण एका एरियाची व्यवस्था करू, बरोबर। आता तुम्हाला घरी जायचं आहे, घरातलं पाणी आणि तिकडे गेल्यावर त्यांना किट आणि कपडे, ब्लँकेट आम्हाला तुम्ही जाऊन या एखादा बारी। हो, तिकडे पण जाणार आम्ही, तिकडे पण जाणार। जाऊन या। सर सुरेश, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहू शकतो ते नागरिक
आपण ही दृश्य पाहतोय पुण्यामधून। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांशी बातचीत केलेली आहे। खरं तर महिलांनी समस्यांचा पाढाच मुख्यमंत्र्यांसमोर वाचलेला आहे आणि या सर्व महिलांना मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त सुद्धा केलेला आहे। कायमची सोय करायची आहे असं मुख्यमंत्री या महिलांशी बोलताना म्हणाले। खरं तर तुमच्या घरात कधीही पाणी शिरू नये या संदर्भातली कायमची सोय करायची आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। तर आपण टप्प्याटप्प्याने एकेका एरियाची सोय करणार आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी या महिलांना आश्वस्त केलेलं आहे। या महिलांनी मात्र आपल्या समस्यांचा पाढाच मुख्यमंत्र्यांसमोर वाचला असं म्हणावं लागेल। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। पुण्यामध्ये पूरग्रस्तांशी ती बातचीत करतायत, पूरग्रस्त नागरिकांशी बातचीत करतायत। यानंतर ते प्रत्यक्ष जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली, पूरस्थिती निर्माण झाली तिथे जाऊन सुद्धा आढावा घेणार आहेत, पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार आहेत। खरं तर या सगळ्या ज्या समस्या मुख्यमंत्री समजून घेत आहेत, मागण्या जाणून घेत आहेत, या सगळ्या समस्या आणि मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय बोलणार, त्यावर काही तोडगा काढला जाणार का आणि तो तोडगा पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री मांडणार का, याकडे पुणेकरांचं, पूरग्रस्तांचं आणि अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। मात्र आत्ताच्या घडीला मुख्यमंत्री हे पूरग्रस्तांशी बातचीत करतायत। काही वेळामध्ये ते पुण्यातील अन्य ठिकाणी म्हणजे सिंहगड रोडचा परिसर असेल किंवा एकतानगरचा परिसर असेल जिथे पूरस्थिती निर्माण झाली, मग ते त्यामागचं कारण खरं तर सतत सुरू असलेला पाऊस असेल किंवा मग खडकवासला धरणातून वाढवण्यात आलेला विसर्ग असेल, पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आला होता। ही सर्व कारणं आहेत, त्या सर्व कारणांमुळे काहीशी पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि याच सगळ्या भागांमध्ये जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रत्यक्ष पाहणी करतील, आढावा घेतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। आता आपण हे दृश्य पाहतोय ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूरग्रस्त महिलांशी बातचीत करतायत। खरं तर बातचीत करताना या महिलांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या समस्यांचा पाढाच वाचून दाखवलाय। मुख्यमंत्र्यांनीही त्यांना आश्वस्त केलेलं आहे, तुमच्या समस्या सोडवणार अशा शब्दामध्ये आश्वस्त केलेलं आहे। तर तुमच्या घरामध्ये पाणी शिरू नये या संदर्भातली कायमची सोय लावायची आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले। तर एक एक करून एक एक एरियाची आपण सोय करणार आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले। तर आता तुम्ही घरी जाऊ शकता अशाही प्रकारचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। तुमच्या घरातलं पाणी आता ओसरलेलं आहे त्या संदर्भातली माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली आणि मग मुख्यमंत्री म्हणाले मात्र तुमच्या घरात पाणी शिरू नये या संदर्भातली कायमची सोय करायची आहे असं आश्वासन त्यांनी महिलांना दिलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये आहेत। खरं तर या सगळ्या पूरग्रस्त नागरिकांची बातचीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सुरू आहे। मागच्या महिन्याची 25 तारीख असेल किंवा अगदी कालचा दिवस असेल, त्यानंतर आजचा दिवस सुद्धा काही वेगळा नाहीये। पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आपण पाहिली। खरं तर रस्ते हे पाण्याखाली गेले होते, रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं, सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्या या पाण्याखाली गेल्या होत्या आणि अशा सगळ्या परिस्थितीनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः पुण्यात गेलेले आहेत, या पूरग्रस्तांशी बातचीत करतायत, पूर परिस्थितीचा आढावा घेतायत आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। ज्या पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलतात याकडे खऱ्या अर्थाने या पूरग्रस्तांचं, पुणेकरांचं लक्ष लागलेलं असेल। हे दृश्य आपण थेट पुण्यातून पाहतोय जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। खरं तर 25 तारखेच्या पुरानंतर अनेक नेत्यांनी पुण्यामध्ये जाऊन पाहणी केली, त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालच्या पुरानंतर स्वतः पुण्यात पोहोचले।